लूका लिहिलं धडस खबर 13 अध्याय. पिलातू गलिलायूल होले इटलेक जनाचं रकत त्यानाचे पोलेना संग मिसळून राहिलं. ते तर राहिलेनात इटलेक जन ते संगत येसू संग सांगले आले. त्यांना त्या संग असं म्हणलन, हे गलिलायुलू ते हिमसल पोंदिले आले. हे गलिलायुलू उरून राहिले गलिलायुल अख्ख्यापण पापुल म्हणून तुम्ही म्हणून घेता की नव्हत म्हणून तुम्हा संग सांगता. तुम्ही अख्खी मनुसू मारचून घे नाहीतन तुम्ही अख्खी तेसीस नासड्यम होऊन जाता. आणि सिलोया म्हटलं गोपुरम पडून मरून गेली ते 18 जण यरुशलेमूत वाचत राहिले अख्ख्यापण अपराधुल म्हणून म्हणून घेता की नाही होत म्हणून तुम्हा संग सांगता. मणसू मारचून घे नाहीतन तुम्ही अख्खी तेसस नासड्यम होता. अजून त्यांना त्या संग हे उदाहरणाची खाणी सांगलन. एकला माणूस एक अंजुरमाचं झाड रोवून घेऊन राहिलं. त्यांना त्याचे पांडलो दांद्राले आले तवर काहीच भेटा नाही. झाल्याक त्यांना हिगे 3 सालना पाहिजून हे अंजुरमाचे पांडू दांद्राले येता पण काहीच भेटा नाही. यात तोडून टाका. यासाठी हे भुई काहले हग्गाई होऊन जाणं म्हणून द्राक्षावाड्याचे राखणधारा संघ सांगलन. होल्याक थे बा मी त्याचे सैग खेंदून गवर घालतो रे हे साल सुगा राहू दे. एव्हा सालात ते झाडाले कायल लागल्याक सरे नाहीतन तोडवून टाक म्हणत त्यांना संग सांगलन. आराम दिवसादिनी येसू युदुल आराधना कराचे जगनात एके आराधना कराचे जाग्यार बोधिंचत राहताने दैत धरून राहिल्यासाठी 8 सलापायचून रोगाकून बाध पडाची एकली बायको तेत राहिली. ती म्याचं कडवं बघून जाऊन बेस उभं होय नाहीस राहिले. येसू ते म्यात देखून ये म्हणून बोलावून आई तुझ्या रोगातून तुन बेस होलीस म्हणून ती म्या संग सांगलन. ती म्यावर हात ठेवतानीस ते म्या सरक उभं होऊन देवात महिमा परचलन. येसू आराम दिवसा दिवशी बेस केल्यासाठी युदुल आराधना कराचे जाग्याचा अधिकारी रग्गेजून पजात देखून म्हणे कराचे 6 दिवस हात त्यालागी ते दिवसनातच येऊन धड होवा आराम दिवसादिनी नोके येवा म्हणून सांगलन. त्यालागी प्रभू वेशधारण होला तुम्हात प्रत्येकला आराम दिवसा दिवशी त्याच्या बैलात होल्याकन त्याच्या गाडव्यात होल्याकन मट्टू पायतून सोडून धरून जाऊन पाणी घालते ना. हिगे 18 साला पायचून सैतानकून बंदिंचून राहिले अब्राहामची लेकीन होली. ई म्यात आराम दिवसादिनी हे बंधकालातून सोडवाले नाही बने की म्हणून त्यांना संग सांगलन. त्यांना या गोटी सांगले तवर त्यांनाले अध्व पिरली अख्खी लाज पडली. होल्याक पजा अख्खे त्यांना करले घनकार्याला तर देखून संभ्र पडली. त्यांना देवाचं राज्यम कोणत्यात पोलचून आहे कोणत्याकून त्यात पोलचू. एकलं माणूस धरून जाऊन त्यांनाच्या वाढेत घातले मोरेच्या दाण्यात पोलचून आहे. ते वाढून झाड होलं. अभराटले पिटल रव्हाले ते मांडलावर गुळ घालून घेतला. अजून त्यांना देवाचे राज्यमात कोणत्याकून पोलचू म्हणून होटकून देवाचं राज्यम पिठात मिसरवले आंबटा अंगरलं. एकली बायको ते आंबटात 3 कुड पिठात ते पीठ अख्खं आंबट होतो रे मिसरवलन म्हणत जबाब दिलान. त्यांना यरुशलेमले प्रयाण होऊन जात सांगत पटनालात गवनात फिरत राहिलं. एकलं प्रभू रक्षण पोंदाचे उलसी झनस की म्हणून त्यांनात हटकले आले. त्यांना त्यांत देखून इरकू वाटेत निघाले घट्ट प्रयत्न करा. जुगझिन निघाले देखतात पण त्यांकून नाही होय म्हणून तुम्हा संग सांगता. घराचा मालकधार उठून कवाड घातल्यापायी तुम्ही बाहेर उभं राहून कवाड मारून प्रभू हमासाठी कवाड हेडा म्हणून तुम्ही बतमीला आडता. पण त्यांना तुम्ही कोण की कोणत्या गावचून आला की तुम्ही मला नाही ठावं म्हणून जबाब देते. तवर तुम्ही असं म्हणता तू संग मिरून आम्ही खालू पिलू तुन हांचे वेटार नात बोध केलास म्हणत म्हणता. तवर त्यांना
तुम्ही कोची होवा की तुम्ही मल्ले नाही ठावं म्हणून तुम्हा संग सांगता. पाप कराचे तुम्ही अख्खी मापाईचून निघून जा म्हणून सांगते. अब्रहामु इस्साकु याकोबुलु अख्खी प्रवाक्तल देवाचे राज्यमात राहणं तुम्ही बाहेर ढगलून घालणं तुम्ही देखले तवर रडत दाता कुरकुटून घेता. अजून पजा 4 पक्कलाकून येऊन देवाचे राज्यमात संभ्रमाकून रवाचे जेवणात बसतात. आत्ता अख्ख्या पण मंग बसले देवाचे राज्यमात पुढं बसतात. आत्ता पुढं बसले देवाचे राज्यमात अख्ख्या पण मंग बसतात म्हणून सांगलन. थे घडियातच इटलीक जण परशयुलाचे गुंपूटली येऊन तू येथून निघून जाई. हेरोद तूत मारून टाकाव म्हणून घेताई म्हणून त्यांना संग सांगले आले. त्यांना त्यांत देखून तुम्ही जाऊन थे खोल्या संग असं सांगा. हिगे अजन उंद्या मी दैतनाथ बाहेर घालत रोगनाकून राहिल्यानाथ धड करत राहत. 3 दिवसादिशी करत राहिलं काम सरते. होल्याकन अज उंद्या परवा माझ्या वाटेनं मीन जात राहावा. प्रवक्ता यरुशलेमले बाहेर मरून नको जावानं. यरुशलेमा यरुशलेमा प्रवक्ताला आता मारून टाकत तू पाय धालेनात गोटनाकून मारत राहावाचे पाटणामा. खुकडी तिचे पिलीनात तिचे फाकीना खाल तू कशी हेडून घेते की तेसच कितीक मजेल मी तुझे पिलीनात हेडून घ्यावा म्हणून राहिला पण तुम्ही ऐकनायचं गेला. हिगे तुमचं घर तुम्हाला नासली आमच्याने सोडून देवा पडतंय. प्रभूचे नावार आलं देवींचं बोललं म्हणतोरी तुम्ही मत्त नाही देखा म्हणून तुम्हा संग सांगता म्हणून म्हणलन.